मी लोणारेश्वर मी 10 वेळा विचारलं तर ते सुद्धा MBBS ग्रॅज्युएटेड पोस्ट ग्रॅज्युएटेड डर्मेटोलॉजीमध्ये मी तर विचारलं की झुओलॉजी हा प्राण्यांचा असतो म्हणजे तुम्ही मेन्स्ट्रुएशन हा प्राण्यांचा वगैरे डिस्कस करता का? तर ते म्हणाले नाही आमच्यामध्ये असा एक टॉपिक आहे की जिथे मनुष्यांचंच करावं लागतं. ठीक आहे बोला मी विचारलं आय कन्फर्म इट 2 टाइम्स बोला. समाज सगळ्यात पहिले आम्ही न्यायालयाने दरवाजा ठोठावणार आहोत की 8 लोक आहेत सचिव एक तर सुधीर फुलेने सचिवपद घ्यावं किंवा सचिवपदाचा राजीनामा द्यावा. पण मेंढे यांची नियुक्ती जर कायद्यात बसत नाहीये पण त्यांना पत्र द्यावे तर त्यांना बंदी का नाही घालत तुम्ही? आम्ही बंदी घातली पत्र दिलं त्याच्यामध्ये पत्र आहे ना पत्र दिलं पत्रापासून मेंढे दिसणार नाही का आंबेडकरांनी उद्या आम्ही आमचं पत्र दिलं नाही आम्ही आमचं पत्र दिला 2 वर्षापूर्वी दिलं कालही दिलं उद्याही देऊ पण जर अध्यक्ष मला जर सचिव मानत नसेल माझ्या पत्राला किंमत देत नसेल तर मी काय करू? मला तर न्यायालय दरवाजा ठोठावा लागेल. आम्ही रद्द केलं मी काय 5-6 महिन्यांना वर्कर्स आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याचा पॉटी साफ करत होता ब्रश करत होता अजून कामवर घालत होता ठीक आहे परंतु आता मी त्या फुलात जास्त नाही परंतु तुम्ही सांगितलं हे मी काय बोलतोय परंतु अशा माणसाला तिथं तिथे ठेवावं ना घरी ठेवावं ना आपल्या जे काही त्यांचं हे आहे कॉलेजमध्ये कशाला यावं? आपल्या मताची मी बिलकुल सहमत आहे. मला हेच समाजाला सांगायचं आहे की तुम्ही तुमचा मेंढे बुद्ध विहारात ठेवा. स्थिती ज्याप्रमाणे लेखी दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरात शिक्षाभूमीच्या परिसरात त्यांनी यावं नाही तशा प्रकारचा बंदिरे वाढावे ही तुमची इच्छा आहे ही आमची पण इच्छा आहे. आणि म्हणजे त्या दिवशी फक्त तो एजेंडामध्ये नव्हता पण आम्ही एजेंडामध्ये जरी नसलं तरी आम्ही एजेंडामध्ये नसल्यामुळे 3 दिवसानंतर आपण ते नियुक्तीबाबत बैठक घेऊ म्हणून 3 दिवसांनी परत बैठक घेतली. आणि जर काही याच्यामध्ये कोणाला जर वाटत असेल की नियमाने निवडणूक लढवण्याची माझी पूर्ण तयारी आहे. जर त्या पीडित महिलेला समजा आता समितीकडनं आणि तुमच्या अध्यक्षाकडनं न्याय नाही मिळाला सल्ला द्यायचा त्या पीडित प्राध्यापकाला की तुम्ही आता गडकरीकडे जा म्हणून न्याय मागायला आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. आम्ही सुरुवात केलेली आहे. तर समाजाने आम्हाला समजून घ्यावं की हे कठोर पाऊल न्यायालयीन पाऊल आम्ही 2 वर्षानंतर सहन केल्यानंतर घेतलेला आहे. भांडण होतच म्हणजे एकच होता त्याच्याही पूर्वी म्हणजे भांडण आजपासून नाही 2 दशकापासून आहे. मंच एकच मंच दुसरे राहणार नाही आणि त्याच्यापूर्वी आम्ही आमची न्यायालय लढाई मार्फत काहीतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. कसं म्हणजे तिथे आता त्याचाच आम्ही शोध घेत आहोत. 8 लोकांनी सह्या केलेल्या आहेत भंतेच्या विरोधात उरलेले 3 आहेत म्हणजे स्वतः भंते आणि 2 फुललेले. सुधीर हा अकाउंट का इथे अकॅडमी का उघडण्यात आली याच्या अकाउंटचे पैसे कुठे गेले हा याचा हिशोब दिसत नाही याचा राग त्यांना आला आणि त्यांनी मग सचिवपदाचा राजीनामा दिलेला आहे. आजही जर ते येत असतील तर त्याचा सचिवपद मी द्यायला तयार आहे परंतु ट्रान्सपरन्सी लागेल. या मागे दडपण त्यांचं आहे काय हे मला शोधावं लागेल. नाही तुम्ही